सुगरण होण्यासाठी खास 35 किचन टिप्स। मिसळपाव करताना फोडणीनंतर मिसळीच्या रस्स्यावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर घातली की रश्श्याला थोडासा तवंग येतो। भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत, सालासकटच कूट करावे। सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी चांगले असतात। आप्पे करताना आप्प्याच्या पिठात अंडी घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला चिटकत नाही। दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंद आचेवर तापवा। तापवलं की अर्धवट झाकून ठेवा। दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये 4-5 तास ठेवा, यामुळे साईचा थर अजून जाड होतो। टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोडा वेळ बर्फाच्या पाण्यात टाका, टोमॅटो आपोआप कडक होतील। डाळ किंवा तांदळामध्ये कडुनिंब घातल्यास त्याला कीड लागत नाही। डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका, यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो। लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साल पटकन निघते। सुके खोबरे तूर डाळीत ठेवले तर ते खराब होत नाही। बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमूटभर हळद घालावी, बटाटे झटपट उकडतात। हाताला किंवा पाट्या वरंट्याला येणारा मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा आणि लिंबू चोळावा। बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्यात तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी, म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही। जास्तीचे आले आणले असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे, त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा वापरू शकता। साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ती अर्धवट शिजल्यावर त्यात 2 चमचे दूध घालावे। नेहमीच्या तुरीच्या डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान चव येते आणि त्यामुळे पालकही खाल्ला जाते। गरम गरम इडली पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी शिंपडावे, यामुळे इडल्या इडली पात्रातून पटापट निघतात। साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी साखरेच्या भरणीत 4 ते 5 लवंगा वरच लवंग्या ठेवाव्यात, म्हणजे साखरेमध्ये मुंग्या होणार नाहीत। गाजर, टमाटर, मुळा, काकडी आणि बीट मऊ किंवा शिळी झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावेत, सकाळी ताज्या टवटवीत होतात। किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, म्हणजे डाग जातात। खीर बनवताना त्यामध्ये 2 चमचे रवा भाजून टाकावा, त्यामुळे खीर खूप छान दाटसर बनते व चवीला सुद्धा छान लागते। मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रीजमध्ये ठेवावी, कणिक ताजी राहते व कणिक काळी पडत नाही। इडलीच्या पिठामध्ये 10 मिनिटे पोहे भिजवून वाटून घातल्यावर इडल्या छान मऊसूत लुसलुशीत नरम तयार होतात। घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात। मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधे मीठ ग्राइंड करावे। पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते, अशावेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा, उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही। तुमच्या घरात उंदीर येत असतील तर त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला, यामुळे उंदीर येणे बंद होईल। आरसा स्वच्छ राहण्यासाठी कापसावर स्पिरिट घेऊन त्याने आरसा पुसावा, यामुळे आरसा स्वच्छ होतो। पांढरे कपडे धुताना लिंबाच्या रसाचा वापर करावा, यामुळे पांढरे कपडे स्वच्छ राहण्यास मदत होते। कपड्यांवरील शाईचे डाग घालवण्यासाठी डाग लागलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी, ती पूर्ण सुकू द्यावी, त्यानंतर ते कपडे धुवावेत। इडली, डोसा आणि अप्पे करताना तांदूळ आणि उडीद डाळ यांच्यासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा, यामुळे पोषणमूल्य वाढते। चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो। अननसचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिऱ्यात घाला, त्यामुळे आंबटपणा येत नाही। कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात, तसेच रंग चांगला येतो। ढोकळा छान नरम हवा त्यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी साखरेचे पाणी घालावे, म्हणजे ढोकळा छान नरम स्पॉन्जी होतो। पुऱ्या करताना मिठात 2 चमचे बेसन घातल्यास पुऱ्यांना रंग छान येतो आणि चांगली चवही येते। धन्यवाद।